पुण्यातील एक असं मंदिर जिथे 400 वर्षांची प्रथा बंद करण्यात आली. ही प्रथा बंद करण्यामागचं कारण आणि सत्यता हे जाणण्यासाठी मी आलो आहे मुळशी तालुक्यातील खारवडे गावात. खारवडे गावात म्हणजेच घनदाटीत घाटात बसलेलं हे म्हसोबारायाचं मंदिर आणि या मंदिराचा इतिहास जाणण्यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओच्या मार्फत मी तुमच्यापर्यंत चांगलीच माहिती पोहोचवणार आहे. आज मंडळी आपण आलो आहोत खारवाडे येथील श्री म्हसोबा महाराजांच्या दर्शनाला. मस्तपैकी घाटाचं दृश्य कॅप्चर करत आम्ही निघालो आमच्या वाटेला. आणि काय यातनी भरपूर गर्दी लागली बरं का आम्हाला. आता मंदिराचं बांधकाम हे चांगल्याच टप्प्यात आलेलं आहे. 2012 पासून बांधकामाला सुरुवात चालू होती. आज 2026 आहे. बरीच वर्षी गेली, बांधकाम मस्त झालेलं आहे. तर आपण मंदिरात जाऊयात. आज रविवार असल्यामुळे मंदिरात चांगलीच गर्दी. अयो लय मोठी लाईट आहे. आता पूर्ण राऊंड मारणं जायचं वरती. आपल्या बांधावर, शेतावर, गावाच्या वाटेवर म्हसोबाचे आपल्याला देवळं बघायला भेटते. म्हसोबा देवाचा इतिहास फारसा असून दंतकथेद्वारे आपल्यापर्यंत प्रसारित झाला. मी ठोस पुराव्याने नक्की शंकराचा अवतार आहे. काही जण म्हणतात हा महिषासुराचाच अवतार आहे. देवीने एक वरदान आणि मृत्यू लोकांच्या जनकल्याणासाठी पृथ्वी तलावरती आला आणि राखणदार म्हणून राहायला लागला. म्हसोबाचं रूप हे म्हशाचं असतं. म्हशाचं म्हणजे रेडा, त्याला शिंग, असा चांगला तब्येतवान असा हा म्हसोबा आहे. माझा देवर म्हसोबा माझा. हे खारवाडा म्हसोबाचं वैशिष्ट्य असं हे जागृत देवस्थान आहे. आणि इतिहास असा आहे मंदिराचा की 1300 शतकात एक गृहस्थ गावकरी बुवाजी मारणे नावाचे डोंगरात पाळव पाचवला गोळा करत असताना त्यांच्या हाताला शेंदूर लागलं. त्यांना शेंदूर लागलं, त्यांना काहीतरी विचित्र जाणवलं आणि रात्री त्यांच्या स्वप्नात देवाने साक्षात दृष्टांत दिला की बुवाजी मी इथे प्रकटलोय. मग ज्या ठिकाणी बुवाजी मारण्याला तो शेंदूर दिसला होता त्या ठिकाणी ते गेले आणि त्या ठिकाणी त्यांना साक्षात म्हसोबा रायाचा तांदळा सापडला. माझा देवर म्हसोबा माझा देवर म्हसोबा. छोटस मंदिर बांधलं. मग त्यानंतर पूजा अर्चना सुरू झाली. मग त्यानंतर म्हसोबा राय हा सगळ्यांना जादू टोणण्याचा देव वाटतो. जादू टोना, काळी जादू. पण हे जे ठाण आहे इथल्या ट्रस्टीने असं एक छान काम करून ठेवलंय की 400 वर्षांची परंपरा म्हणजे बळी देणं, नको ते विद्या करणं, या सगळ्या प्रथा बंद पाडल्या. आणि म्हसोबा राय हा श्रद्धेला आणि भक्तीला जागणारा देव आहे हे त्यांनी सिद्ध केलं. आपण फारसं पाहतो की म्हसोबाला 2 पायाचं लागतं, 4 पायाचं लागतं. पण ह्या मंदिरात तुम्ही जर आलात तसलं प्रकरण काही बघायला भेटणार नाही तुम्हाला. जेव्हा ट्रस्टींच्या हे ध्यानी आलं की ते लोक देवाच्या नावाखाली आपल्या स्वतःच्या जंगी पार्ट्या साजऱ्या करतात. मटण आणायचं, चिकन आणायचं, शिजवायचं, दारूच्या बाटल्या आणायच्या, बाटल्यांद्वारे त्यांची पार्टी चालू असायची. तर ट्रस्टींनी ठरवलं की आता ही प्रथा आपण बंद करून टाकू. त्यांनी स्वतः याचा आढोसा घेतला. त्यानंतर तिथे झालेला कचरा, कुठं कुठं असं काय उपक्रम होतोय, यांचा दारू बिरूच्या पार्ट्या होत्या, त्या सगळ्या घेतल्या. त्या बाटल्या स्वतः त्यांनी नष्ट केल्या, दारू ओतून दिला रोडवरती. एवढा कचरा ह्या म्हसोबाच्या भोवती झाला होता.
काय आता प्रसादाची सोय इथं प्रसादाचा लाभ घेतो आम्ही मस्त. आता जे जे नारळ आहे, नारळाचे जे साल आहेत, आता यांच्यापासनं ट्रस्टीने असं ठरवलंय की करायचं काय बाबा, एवढे साला नेहमी वाया जातात, एवढे वर्षभरात भक्त येतात, नारळ वाढवतात देवाला, पण हे जे साल असतं त्या सालाचा उपयोग होत नाही. त्यांनी काय ठरवलं, या सालापासून आपण कोकोपीट तयार करू. असे अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत असतो ट्रस्ट. मसोबा रायाचं हे आधी स्वरूप आहे ना, एक भयंकर होतं. त्यामुळे ना भक्तांना इथं आल्यावर ना म्हणजे भीती म्हणजे आपल्याला जाणवत होतं थोडंफार ते रूप पाहिल्यावर. मग त्यावेळेला काय केलं, ट्रस्टींनी ठरवलं की आता आपण आपल्या मसोबा रायाला आहे ना नवीन रूप घेऊ. आत्ताचं जे रूप असेल ना तुम्ही एकदम असं प्रसन्न आहे, म्हणजे देवाचं कोणतंही रूप असू दे, पण ते भयान रूप होतं ना, त्यामुळे थोडी भीती बसायची मनामध्ये आणि लोक घाबरायची मंदिरात यायला. हे देऊनी ताव मिशाला डोळे करतोय गुरगुर, हे देऊनी ताव मिशाला डोळे करतोय गुरगुर. हे टुकीला दंड माझ्या त्या मसोबरायन, हे टुकीला दंड माझ्या त्या मसोबरायन, हे टुकीला दंड माझ्या त्या मसोबरायन. शिवशंभूचे अवतार माझ्या मसोबरायन, शिवशंभूचे अवतार माझ्या मसोबरायन. हे हात तटाची तन लाविला भस्म, हे हात तटाची तन लाविला भस्म. दोन्ही डोळ्यानं घालून न डोळे करतोय गुरगुर. हे टुकीला दंड माझ्या त्या मसोबरायन, हे टुकीला दंड माझ्या त्या मसोबरायन. मसोबा देवाचा अवतार. महादेव चा अवतार हा रुद्र आणि भयंकर असतो. तर महादेव यंदा एकटे नाही आले, नंदी कायम त्यांच्या सोबत असायचा. पण ह्या अवतारात नंदी स्वतः महादेवांच्या आत आहेत, म्हणूनच हे रूप मशाचं आहे. गुरु जी गोरख जति मच्छंद्र का चेला, शिव के रूप में दिखे अलबेला. भक्ताने हाक मारली आहे, जावं तर लागेल. नंदी, प्रत्येक वेळी तू आमच्या सोबत असतोस. ह्या वेळी तू आमच्या सोबत नाही तर आमच्यात असशील. कुंडल गले में नादी, हाथ त्रिशूल नाथे आदि, अलक भूषु गोरु आदेश, जन्म जन्म के कटो कलेश. मंदिराच्या मागच्या बाजूला सुंदर असं गार्डन केलेलं आहे लहान मुलांसाठी खेळायला. ही पाहू शकता तुम्ही जागा, कौटुंबिक स्थळ.
तीर्थक्षेत्र. देव आपल्याला काहीच मागत नाही. देव नेहमी आपल्या भक्तांकडे फक्त एकच गोष्ट मागतो, ती असते श्रद्धा. आणि त्या श्रद्धाच्या जोरावर आम्हा भक्तांचं देऊळ उभं आहे. तर आम्ही आता निघतो. देवाचं दर्शन सुंदर झालेलं आहे. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय सांबवे अमृततेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. मसोबाच्या नावानं यो मित्रमंडळी दिदीच्या घरी आणि ट्रेन मध्ये अरे लय वरती चाललोय आपण.